बघा आजच्या लेक्चर आपल्याला बघायचं आहे फिशर प्रोसेशन ऑफ फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज, ग्लुकोनिक ॲसिड आणि सॅक्रिक ॲसिड. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं. दॅट इज 4, 2, 3, 4 आणि 5 हे की नाही. कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 आणि कार्बन नंबर 5 अशा प्रकारे हे काय होते, याला कायरल कार्बन होते. याला हे सगळे कायरल कार्बन आपण इथे दाखवले होते, बरोबर आहे. तर याच्या समोरचं आपल्याला आजच्या पार्टमध्ये बघायचं आता. फिगर नंबर 14.2 म्हणजे आपण जी मागची जी डायग्राम बघितली होती त्या डायग्रामच्या समोरचा पार्ट बघा आता. शो द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज 1, ग्लुकोनिक ॲसिड 2 अँड सॅक्रिक ॲसिड 3. आपण तीनच्या फिशर प्रोजेक्शनचा डायग्राम बघितलेला. ग्लुकोज, ग्लुकोनिक ॲसिड आणि सॅक्रिक ॲसिड. बघा आता, ग्लुकोज इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड and has its specific rotation alpha d 20 equal to plus 52.7 degree due to its dextro rotation. Glucose is also called dextrose. आता आपण ग्लुकोज हे कसं आहे, दिस इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे की नाही. आणि त्याचं स्पेसिफिक रोटेशनची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिलेली आहे अल्फा D20 इक्वल टू जी काही अल्फा D20 ची व्हॅल्यू आहे त्याची इक्वल म्हणजे प्लस 52.7 डिग्री ड्यू टू इट्स डेक्स्ट्रो रोटेशन आहे की नाही. ग्लुकोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज डेक्स्ट्रोज. त्याचे रोटेशन कसं होतं, दॅट इज अ राईट हँड साइड, जसं क्लॉकवाईज, म्हणून त्याला आपण काय म्हणतो डेक्स्ट्रोज. आणि त्याला काय म्हणतो, दॅट इज ए डेक्स्ट्रो रोटेशन. द डेसिग्नेशन प्लस ग्लुकोज ऑर डिग्लुकोज. जर ते डेक्स्ट्रोज असेल तर साईन काय द्यायचं, दॅट इज ए प्लस साईन आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज ए डिग्लुकोज. इम्प्लाय द डेक्स्ट्रोरोटेटरी नेचर ऑफ ग्लुकोज. डिग्लुकोज इज अनदर डेसिग्नेशन ऑफ ग्लुकोज विच इज मोर कॉमन. दिस डेसिग्नेशन्स इंडिकेट द कॉन्फिगरेशन ऑफ ग्लुकोज रादर दॅन द साइन ऑफ इट्स ऑप्टिकल रोटेशन. आता याचं रोटेशन कोणकोणत्या प्रकारचं बघा. डी आणि एल कॉन्फिगरेशन सिस्टीम. डी आणि एल कॉन्फिगरेशन सिस्टीम. दिस प्रिफिक्स डी और एल इन द नेम ऑफ ए कंपाउंड इंडिकेट रिलेटिव कॉन्फिगरेशन ऑफ ए स्टिरियोइसोमर. इट रेफर टू ए पर्टिक्युलर enantiomer ऑफ glyceraldehyde. Glyceraldehyde has one chiral carbon C2 and exists as 2 enantiomer. These are represented by 2 Fisher projection formula. Figure 14.3. आता आपल्याला इथे फिगर दिलेली आहे. कशाची फिगर ही, दॅट इज ए ग्लिसरॅल्डेहाइडची फिगर आहे की नाही. आता या ठिकाणी आपल्याला काय समजायचं की डी आणि एल कॉन्फिगरेशन सिस्टीम. आता हे कशाचा फॉर्म्युला आपला ग्लिसरॅल्डेहाइडचा आहे. हा सुद्धा ग्लिसरॅल्डेहाइडचा आहे. परंतु या ठिकाणी हा काय आहे, C2 हा काय आहे, हा आहे कायरल कार्बन आहे. याला कायरल कार्बन काय म्हणायचं की जे याच्यावरती हा वेगळा ग्रुप आहे, हा हायड्रोजन वेगळा आहे, हा OH ग्रुप आहे आणि हा खालचा ग्रुप वेगळा आहे. म्हणजे या कार्बन भोवती चारही वेगवेगळे फंक्शनल ग्रुप अटॅच आहे की नाही, डिफरंट फंक्शनल ग्रुप, म्हणून याला काय म्हणतो आपण कायरल कार्बन. तसा कायरल कार्बन इथं सुद्धा आहे. आता याला काय म्हणलं आपण डी प्लस ग्लिसरॅल्डेहाइड. आता डी प्लस एक ग्लिसरॅल्डेहाइड काय म्हटलं, कारण हा शेवटचा कार्बन, हा कायरल कार्बन कसा शेवटचा आहे, लास्ट कायरल आहे म्हणून याला, कारण याच्या खाली हा कायरल नाही आहे, याच्यावरती सुद्धा नाही, म्हणून हा काय झाला आपला शेवटचा कायरल कार्बन झाला. आता या शेवटचा कायरल कार्बनचा OH ग्रुप हा कोणत्या साईडला आहे, हा उजव्या साईडला आहे, राईट हँड साईडला आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण, याला डी प्लस ग्लिसरॅल्डेहाइड. काय म्हणतो याला, डी प्लस ग्लिसरॅल्डेहाइड. जर आपण याला जर इनॅन्शिओमर केलं आहे की नाही, आपण याला मिरर इमेजमध्ये टाकलं तर याचं हे इनॅन्शिओमर दिसणार आहे, याचं प्रतिबिंब दिसणार आहे. तर हे OH कुणीकडून हा या साईडला, हायड्रोजन इकडे जाईल, परंतु हेच दोन्ही ग्रुप कसे राहील, सेम राहील. हा CH2 आणि हा CH2OH. मग या ठिकाणी काय होईल, हा जर डी असेल तर हा कसा होईल, मग एल होईल. एल दॅट इज मायनस
ग्लिसरॉल्डेट दॅट इज 5th. समजलं का? हा सेकंड म्हणजे हा लास्ट कार्बन कार्बन आहे, हा याचा राईट साईडला OH आहे म्हणून D प्लस ग्लिसरॉल्डेट. याला आपण जर इनॅन्शिओमरमध्ये टाकलं, मिरर इमेजमध्ये ठेवलं तर हा OH ग्रुप कुठं येणार आहे? दॅट इज लेफ्ट हँड साईडला येणार आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण लिओ रोटेटरी. हा आहे डेक्स्ट्रो रोटेटरी, हा आहे लिओ रोटेटरी. याला हे प्लस साईन, याला आहे मायनस साईन. हे झालं इनॅन्शिओमर ऑफ ग्लिसरॉल्डेहाइड. कन्व्हेन्शियली प्लस ग्लिसरॉल्डेट इज रिप्रेझेंटेड बाय द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हॅव्हिंग OH ग्रुप अटॅच टू द C2. आता हा OH ग्रुप कोण द्यायला? सेकंड नंबरचे कार्बन अटॅच आहे ऑन राईट साइड, and this configuration is denoted by symbol D. है की नाही? याला सिम्बॉल काय दिला आपण? D दिला. Similarly, configuration of minus glycerol is 4, that is 5th, is denoted by symbol L. All the compound which can be correlated by a series of chemical reaction to plus glycerolide are said to have D configuration. The compound which are chemically correlated minus sign glycerolide are said to have L configuration. This is the system of relative configuration of chiral compound. तर या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचं, जो काय आपला शेवटचा कायरल कार्बन आहे त्याच्या उजव्या साईडला जर OH ग्रुप असेल तर तो असतो डेक्स्ट्रो रोटेटरी, त्याचं प्लस साईन. आणि जर शेवटच्या कायरल कार्बन जर OH ग्रुप हा जर डाव्या साईडला असेल त्याला काय म्हणतो? दॅट इज ए लिओ रोटेटरी. त्याला काय साईन कोणतं दिलं आपण? मायनस साईन दिलं. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला खाली आता बघा हे मोनोसॅकराइड दिलेलं आहे. A monosaccharide is assigned DL configuration on the basis of the configuration of the lowest chiral carbon in the Fischer-Tropsch formula. Figure 14.4 illustrate the D configuration, that is a plus glucose. आता आपल्याला हे इथं रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन ऑफ मोनोसॅकराइड दिलेले आहे की नाही ग्लिसरॉल्डेटचं. या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे? त्याचं D आणि N कॉन्फिगरेशन सांगायचं आहे. आता हा झाला D ग्लिसरॉल्डेट, CHO CH2OH, हा H हा OH, आणि दुसरं आहे डिग्लुकोजचं. या ठिकाणी आपल्याला दोन उदाहरण दिले, एक दिलेलं आहे ग्लिसरॉल्डेटचं दिलेलं आहे आणि एक दुसरं दिलेलं आहे ग्लुकोजचं दिलेलं आहे. तर आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय समजायची त्याच्यामध्ये की कॉन्फिगरेशनचा विचार करताना लोएस्ट कायरल कार्बन पकडायचा आहे की नाही. त्या दिलेल्या प्रोजेक्शनमध्ये लोएस्ट कायरल कार्बन कोणता आहे? आता हा झाला आपला फिशर प्रोजेक्शन. याच्यामध्ये शेवटचा कायरल कार्बन कोणता? हाच आहे. हा जर कायरल कार्बन याच्या उजव्या साईडला कोणता ग्रुप आहे? OH ग्रुप आहे. म्हणून आपण जर हा हे सगळं स्ट्रक्चर जर पकडलं, हे कशाचं आहे? ग्लिसरॉल्डेटचं आहे. हा कोणत्या साईडला आहे? OH राईट हँड साईडला आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण? D प्लस ग्लिसरॉल्डेहाइड म्हणतो. समजलं का? याला D प्लस ग्लिसरॉल्डेहाइड का म्हटलंय? कारण की याचा शेवटचा लोएस्ट कायरल कार्बनच्या उजव्या साईडला कोणता ग्रुप आहे? OH ग्रुप आहे. हा सगळा आपण जर या ग्रुपचं पकडलं त्याला काय म्हणतो आपण? D प्लस ग्लिसरॉल्डेहाइड. आता इकडे आपण दुसरं उदाहरण बघू ग्लुकोजचं. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? C6H12O6. आपण सरळ चेन पकडली 1 2 3 4 5 आणि हा 6. तर याच्यामध्ये हे 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर हे सगळे कसे कायरल कार्बन आहे. परंतु आपला नियम काय सांगतो की लोएस्ट कायरल कार्बन. आता याचा लोएस्ट कायरल कार्बन कोणता आहे? हा 5 नंबरचा आहे. याचा खालचा 6 नंबरचा नाही, हा 5 नंबरचा आपला कायरल कार्बन आहे. तर आपण हे जर सगळं जर स्ट्रक्चर पकडलं आहे एवढं जर, तर याच्या उजव्या साईडला कोणता ग्रुप आहे? OH ग्रुप आहे. हा कोणत्या साईडला आहे? उजव्या साईडला आहे, राईट हँड साईडला आहे. म्हणून याला कसं म्हणतो आपण? D प्लस ग्लुकोज म्हटलं. बरोबर आहे का म्हटलं? कारण की हा लोएस्ट कायरल कार्बनचा कसं आहे? उजव्या साईडला. हा जर डाव्या साईडला असता आपण काय म्हटलं असतो? L मायनस ग्लुकोज. बरोबर आहे. हा जर डाव्या साईडला असता तर आपण म्हणलं असतं L मायनस, परंतु हा कसा आहे? उजव्या साईडला. म्हणून याला काय म्हणतो आपण? D ग्लुकोज. बघा समोर रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ऑन द बेसिस ऑफ केमिकल एव्हिडन्स स्टेरिओ स्ट्रक्चर ऑफ D glucose was represented by the Fischer-Tropsch formula first, figure number 14.2, isn't it? And figure number 14.4.
14.2 आणि 14.4 बघा. ग्लुकोज however was found to be exhibit some more chemical property which could not be explained on the basis of structure first. It was necessary to write another structure for glucose which will explain all the properties ring structure of glucose fulfilled in the requirement. बघा आता या ठिकाणी आपल्याला इथे असाइन दिलेले काही असाइन डी आणि एल कॉन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग मोनोसॅकराइड. आता या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की याचा डी एल कॉन्फिगरेशन आपल्याला सांगायचं. तर आता हा जर आपण पकडला हे कशाचे थेरिओजचं आणि हे कशाचे रायबोजचं आहे. आता मला सांगा याच्यामध्ये डी आणि एल कॉन्फिगरेशन आपल्याला कसं सांगता येईल. हे झालं थेरिओजचं. आता हा जर हे दोन कार्बन कार्बनचा हा एक कार्बन कार्बन हा दुसरा कार्बन कार्बन हा आता दुसऱ्या कार्बन कार्बनच्या हा कोणत्या साईडला आहे उजव्या साईडला म्हणून याला काय म्हणू आपण याला डी प्लस थेरिओज याला काय म्हणू आपला डी प्लस कारण की हा ओएच कोणत्या साईडला आहे उजव्या साईडला म्हणून डी प्लस थेरिओज. याला जर पकडलं आपण रायबोजला असाला 1 2 3 सॉरी 2 हे झाले आपले सॉरी 3 कार्बन 1 2 3 कार्बन याच्यामध्ये. परंतु आपण जर शेवटच्या कार्बनचा विचार केला एवढ्या स्ट्रक्चरचा तर ओएच कोणत्या साईडला याचं कोणत्या साईडला आहे डाव्या साईडला आहे. ते जर डाव्या साईडला असतं तर मग आपण याला काय म्हणणार आहे काय म्हणणार आपण याला एल मायनस रायबोज याला काय म्हणणार आपण एल मायनस रायबोज कारण ओएच ग्रुप कोणत्या साईडला याचा डाव्या साईडला आहे बरोबर आहे. एल एच ग्रुप ओएच ग्रुप कोणत्या साईडला आहे डाव्या साईडला म्हणून याला काय म्हणणार आपण एल रायबोज. इथं आपल्याला खाली दिलेलं आहे डीएल कॉन्फिगरेशन इज असाइन टू फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ मोनोसॅकराइड ऑन द बेसिस ऑफ द लोएस्ट कायरल कार्बन. आता इथं पहिलं आपण थिअरीचं पकडलं दिस आर द 2 कायरल कार्बन 2 नंबर आणि 3 नंबर बरोबर आहे. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ द थिरिओ हॅज ओएच ग्रुप ॲट लोएस्ट C3 कायरल कार्बन ऑन राईट हँड साईड. हा जर राईट हँड साईडला असेल मी सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या नंबरचा तर हा कोणता असणार आहे डी थेरिओज असणार आहे. त्याच्यानंतर खालचं बघा हा दुसरा नंबर स्ट्रक्चर रायबोज हॅज अ 3 कायरल कार्बन C2 C3 अँड C4 C2 C3 आणि C4 याचा 3 कायरल कार्बन आहे. गिव्ह द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ रायबोज हॅज OH ग्रुप ॲज अ लोएस्ट C4 कायरल कार्बन अँड लेफ्ट हँड साईड. या कोणत्या साईडला आहे लेफ्ट हँड साईडला आहे म्हणून याला काय म्हणणार आपण इट इज ए एल रायबोज. याला काय म्हणतो आपण याला एल रायबोज. समजलं का. याच्यामध्ये महत्त्वाचं काय समजून घ्यायचं की शेवटच्या कायरल कार्बनला OH ग्रुप कोणत्या साईडला आहे जर तो उजव्या साईडला असेल तर डी डेक्स्टोज डी कॉन्फिगरेशन आणि जर लेफ्ट साईड डाव्या साईडला असेल तर एल लिओ बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण याचं बघितलं. याच्यानंतर पुढचा पट आपण पुढच्या लेक्चरला बघू.